सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम। मी सतीश राजेंद्र पाटील आपल्यासमोर आलो आहे। महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये लोकसभेला वोट जिहाद केला होता। या वोट जिहादमुळे हिंदू मुस्लिम विभागण्याचं कार्य काही मुल्ला मौली यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि ते या ठिकाणी यशस्वी झाले होते। तसंच विधानसभेलाही वोट जिहाद करण्याचा खुलेआमपणे जे त्यांच्या धर्माला मदत करतील अशा लोकांची ते नावं घेऊन या ठिकाणी मतदान करण्यास मशिदीमधून त्यांनी आवाहन केलं होतं। पण यावेळेस हिंदुत्वाच्या पक्षांनी या वोट जिहादला वोटांचं एक धर्मयुद्ध पुकारण्याचं आव्हान केला आणि यामध्ये सर्व हिंदू समाज हा यशस्वी झाला। यामध्ये बटेंगे तो कटेंगे जे योगीजींनी म्हटलं ही घोषणा देखील या ठिकाणी यशस्वी झाली। एक रहेंगे तो सेफ रहेंगे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील म्हटलं होतं, ती सुद्धा घोषणा यशस्वी झाली। ज्या महाराष्ट्रातल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी खास योजना म्हणजे आपली लाडकी बहीण ही योजना त्यांनी अंमलात आणली होती। ज्यांना 70 वर्ष जमलं नाही त्यांनी यावर्षी आपल्या बहिणीसाठी जे 1,500 त्यांनी वाटप केलं, ही सुद्धा यांची जी पद्धत होती ही यशस्वी झाली। मी सकाळी भाजी आणण्यास गेलो होतो। भाजी घेत असताना त्या महिलेला विचारलं की आपण निश्चितपणे वोट कुणाला केलात, कोण येईल? ती मला यावर काही जबाब देत नव्हती। मी तिला पुन्हा विचारलं की ताई, मी काही राजकीय पक्षातला नाही आणि कोणीतरी येणारच आहे, त्यामुळे आपण कुणाला वोट केलात कृपया मला कळवावं। माझी फार इच्छा आहे आपल्याकडून जाणून घ्यायची। त्यावेळेस तिने सांगितलं की मी माझं वोट माझ्या भावाला केले आहे। आणि अचानक हा प्रश्नाचं उत्तर मला ऐकल्यानंतर हसू आवरलं नाही। आता भाऊ म्हणजे कोण? जो हिंदुत्व किंवा हिंदू विचाराचा जो पक्ष आहे, या पक्षाला मतदान केलं असं माझ्या लक्षात आलं। पण यांच्याकडून हिंदू समाजाच्या आणखीन अपेक्षा आहेत। या हिंदू समाजातले जे काही पक्ष आहेत यांनी याकडे दुर्लक्ष न करता यासाठी त्यांनी आणखी चांगलं कार्य केलं पाहिजे व असेच वारंवार हिंदुत्वासाठी त्यांनी मदत केली पाहिजे। कारण जे हिंदुत्वाचे पक्ष असतात किंवा ते उमेदवार किंवा व्यक्ती असतात ते कधीही भेदभाव करत नाहीत। तरीही जर समोरचे लोक जर हिंदुत्वाकडे वाकडी डोळा करणे किंवा त्यांना भेदभाव करत असेल तर याचंसुद्धा गांभीर्याने लक्ष ठेवावं आणि भविष्यामध्ये सर्व साधू संतांनी यावेळेस जो या इलेक्शन मतदारामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांनी गावोगावी फिरून अनेकांना जागृत करण्याचं कार्य केलं की आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपण मतदान केलं पाहिजे। आपणाला जो काही उमेदवार चांगला वाटतो त्याला आपण मतदान केलं पाहिजे असा हा अनेकांनी प्रचार केला आणि तो प्रचार देखील यशस्वी झाला। मला या साधू संतांना व सर्व हिंदू बांधवांना देखील सांगायचं आहे की आपण इथं न थांबता वारंवार प्रत्येक वेळी आपल्या ज्या वेळेस हिंदूवर अत्याचार होतील, ज्या वेळेस हिंदूवर आणखी काही अडचण येईल त्यावेळेस आपण सर्वांनी वारंवार हा विषय मांडत जावा। आपले जे काही कीर्तन असेल, आपल्या गावोगावी आपण जे कीर्तन करतात या ठिकाणी आपण याचा प्रयत्न करावा आणि आपलं हे हिंदुत्वाचं किंवा आपल्या देशाचं आपल्या महाराष्ट्राचा आपण विषय मांडत राहावा असं मला आपणास वाटतं। व जे कोणी आता निवडून आलेले आहेत
यांनीसुद्धा या महाराष्ट्रासाठी जे काही चांगला निर्णय घेता येईल व जे कोणी जिहादी लोक यामध्ये ओढ जिहाद करण्याचा व हिंदू मुस्लिम यांना तोडण्याचा जो कोणी प्रयत्न करत आहे अशांना देखील थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल याचाही आपण विचार केला पाहिजे. व जे कोणी निवडून आलं आहे या सर्वांना आमच्या श्रीराम प्रतिष्ठान संघटनेतर्फे व सर्व हिंदू बांधवातर्फे मी यांना हार्दिक शुभेच्छा देतो व या ठिकाणी मी थांबतो. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. वोट जिहादला धर्मयुद्ध हे भारी पडलं. जय श्रीराम.